महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री नामदार अमित शाह साहेब सुद्धा कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। अनेक केंद्रातले आणि राज्यातले मंत्री आज कोल्हापूरच्या दौऱ्यात आहेत। महापुरामध्ये झालेलं नुकसान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन 22-23 या वर्षामध्ये 100 रुपये प्रति टन दुसरा ॲडव्हान्स देण्याच्या संदर्भातला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं झालेला निर्णय याची अंमलबजावणी न होणं 10 महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत आणि सरकारनं दुर्लक्ष केलं। याच्या निषेधार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या नेत्यांचं स्वागत काळी निशाणं दाखवून करायचं ठरवलेलं आहे। परंतु हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी दडपशाही सुरुवात केली आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे 800 कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत। आज सकाळपासून धरपकड सुरू केलेली आहे। कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अनेकांना अशा पद्धतीने ताब्यात घेतलेलं आहे। सरकारने किती दडपशाही केली तरी हे आंदोलन होणारच आणि हे आंदोलन होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर हे 100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये आणि पूरग्रस्तांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये ठोस निर्णय जाहीर करावा, तरच या पाहुण्यांना विनासाहाय्यास कोल्हापुरामध्ये येता येईल।